पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या दुसऱ्या भागामध्ये मी उमाकांत चौंडे सुधाकर महाराज इंगळे यांच्यासोबत स्वागत करतोय. आपण दुसऱ्या भागाला लगेच सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पहिल्या भागात आपण जे सगळं पाहिलं होतं म्हणजे प्रस्थानापासून ते आपण आलो होतो गोल रिंगण आणि उभं रिंगण. आणि आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की स्वतः दस्तूरखुद्द इंगळे महाराजांनी सोलापूरकरांसाठी सोलापूरच्या जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सोलापुरात रिंगण सोहळ्याचा प्रारंभ केलेला आहे. आणि ते आत्ता नाही, गेली 15 वर्षे ते करतायत आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो. तर असा हा रिंगण सोहळा सोलापुरात करावा असं त्यांच्या मनात का आलं किंवा त्यामागचा हेतू काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. अतिशय चांगला सोलापूरकरांच्यासाठी सुद्धा हा एक मोठा प्रश्न आहे. हो, आषाढी वारीमध्ये रिंगण सोहळा सुरू झालेला आहे. आषाढी वारीचे जनक ज्ञानोबाराय आहेत, परंतु पालखी सोहळ्याला एका शिस्तीमध्ये घेऊन येण्याचं काम हैबत बाबांनी केलं. अच्छा. म्हणून आज सुद्धा आळंदीला ज्ञानोबारायांच्या मंदिरात जाताना हैबत बाबांची पायरी आहे. जसं पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात जाताना नामदेव महाराजांची पायरी आहे, तसं आळंदीला हैबत बाबांची पायरी आहे. हे हैबत बाबा कोण? त्या काळच्या शिंदे सरकारचे एक ते सेनापती होते. अच्छा. सरदार होते. आणि ते नंतर तिथून त्यांनी असंच आपलं काम करत असताना त्यांना ज्ञानोबारायांचा साक्षात्कार झाला आणि ते सगळं सोडून ज्ञानोबारायांच्या सेवेत आले. म्हणून या पालखी सोहळ्याला एक शासकीय पद्धतीप्रमाणे शिस्त लावावी म्हणून त्यांनी याच्यामध्ये आपला महत्वाचा भाग याच्यातून स्वीकारत असताना त्यांचा एक ठसा उमटवला. पालखीच्या समोर किती दिंड्या असाव्या, पालखीच्या पाठीमागे किती दिंड्या असाव्या, त्याला क्रम काय असावा, कुणी कुठं चाललं पाहिजे, हे सगळं नियोजन हैबत बाबांनी घालून दिलं. हे घालून देत असताना त्यावेळी शितोळे सरकारांचा अश्व या पालखी सोहळ्यामध्ये येत होता. त्या अश्वामध्ये एक अश्व चोपदारांचा आणि एक अश्व माऊलींचा, असे 2 अश्व पालखी सोहळ्यामध्ये आज सुद्धा चालतात. बघितले की आपण. आता देहूवरून येताना एक अश्व तुकोबारायांचा आणि एक अश्व चोपदारांचा, असे 2 अश्व चालतात. मग हे चालून चालून वारकरी थकतात. मग त्यांना पुन्हा ऊर्जित करण्यासाठी पाऊल खेळणं हा एक प्रकार आहे. पण त्यातलाच एक भाग म्हणून रिंगण सोहळा सुरू केला. त्यांना तारुण्य पुन्हा प्राप्त व्हावं म्हणजे ऊर्जा मिळावी, शक्ती पुन्हा त्यांना ती तशी जशी आहे तशी त्यांना प्राप्त व्हावी याच्यासाठी रिंगण सोहळा सुरू केला. मग या आषाढी वारीमध्ये रिंगण सोहळ्याला लाखो भाविक असतात. आपण तिथं जायचं म्हटलं तरी आपल्याला काही भौतिक परिस्थितीमुळं अडथळे निर्माण होतात. आणि म्हणून सोलापूरकरांना हा रिंगण सोहळा अनुभवता आला पाहिजे ही माझ्या मनामध्ये सतत तळमळ होती. कारण आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं पाहतोय. बरेच वर्ष आपण तिथला रिंगण सोहळा रेकॉर्डिंग करून टीव्हीच्या माध्यमातून आपण दाखवण्याचाही प्रयत्न केला. पण टीव्हीवरून पाहणं आणि प्रत्यक्षात पाहणं यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आता इथं बसून जर मी पेढ्याचं वर्णन करायला लागलो तर श्रोते पेढा ऐकतील. काही श्रोत्यांच्या डोळ्यासमोर पेढा उभा राहील. मग आता त्या पेढ्यामध्ये मलई पेढा वेगळा, हे प्रत्येक पेढे डोळ्यासमोर उभे राहतील, पण जीव मात्र या सगळ्यापासून लांब राहणार आहे.
जिभेला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष पेढा जिभेवर यावा लागतो, त्यावेळेला त्याची गोडी कळणार आहे. त्याच पद्धतीनं रिंगण सोहळा या माध्यमातून पाहणं, चॅनल्स वरून पाहणं, युट्यूब वरून पाहणं आणि प्रत्यक्ष पाहणं. हा, जर प्रत्यक्ष आम्हाला हजर राहता येत नाही, आर्थिक परिस्थिती असते, प्रापंचिक अडचण असते, काम धंद्यातून तेवढा वेळ मिळत नाही, हजर राहू शकत नसेल तर मग आपण व्हिडिओ पाहावा, चॅनल्स पाहावेत, युट्यूब पाहावं. जे आम्हाला शक्य आहे तिथून आम्ही या रिंगणाचा आनंद घ्यावा. पण हे झाल्यानंतर मात्र प्रत्यक्षात आपल्याला म्हटलं जातं बघा, की आपल्याला एखाद्या पाहुण्यांच्या घरी दूध दिलं, मग त्या दुधात मलई असेल, त्यात पुन्हा तूप टाकलं असेल, त्यात पुन्हा साखर असेल, तसं आपण चॅनल मधून हे रिंगण पाहणं आणि प्रत्यक्ष पाहणं हा फरक आहे. म्हणून माझं नेहमी तळमळ असायची, मला नेहमी असं वाटायचं की आपण ज्या सोलापूरमध्ये जन्मलोय त्यांना हा रिंगण सोहळा दाखवणं ही आपली एक जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण रिंगण सोहळा 2012 साली सोलापूर शहरामध्ये सुरू केला. यातला एक माझा तात्विक अनुभव मांडतो. हा रिंगण सोहळा पहिल्याच वर्षी पार्क मैदानामध्ये स्टेडियमच्या आत करावा असं आमचं पूर्ण नियोजन झालं होतं, पत्रव्यवहार झाला होता. पण आयत्या वेळी 8 दिवस अगोदर अचानक आम्हाला प्रशासनानं ते मैदान मिळणार नाही असं कळवलं. म्हणजेच आमचा रिंगण सोहळा सिद्धरामेश्वराच्या होम मैदानावर पावनभूमीत सुरुवात व्हावी असं सिद्धरामेश्वराचं म्हणणं असणार आहे, असं आम्ही यातून संकेत स्वीकारला. आणि ताबडतोब देवस्थानचे अध्यक्ष सन्मान्य काडादी साहेब यांना भेटून आम्ही होम मैदान मिळवलं आणि 2012 साली पहिला रिंगण सोहळा आम्ही होम मैदान या ठिकाणी सुरू केला. 2 वर्ष सलग तिथं करून नंतर पुढं स्टेडियमच्या आतमध्ये पार्क मैदानात सलग 5 वर्ष हा रिंगण सोहळा आम्ही सोलापूरकरांच्या समोर उभा केला. याच्या मागचा हेतू एकच आहे की आपल्या सोलापूरकरांना रिंगण पाहायला मिळावं. रजा मिळत नाही, प्रापंचिक अडचणी असतात, कौटुंबिक अडचणी असतात, हे सगळं पाहून एक तासभर फक्त वेळ काढावा आणि या रिंगणाला यावं आणि रिंगणाचा आनंद घ्यावा. मग रिंगण म्हणजे नेमकं काय असतं, रिंगणाची सुरुवात कशी होते, रिंगणाचा मध्य कसा असतो, रिंगण परिपूर्णतेनं कसं असतं, हे सोलापूर शहरामध्ये चालू करून 15वं वर्ष आता पूर्ण झालेलं आहे. आणि याला सोलापूरकर, प्रशासन, आमचे वारकरी दिंडी प्रमुख, 2 पालखी प्रमुख आणि वारकरी मंडळाचे पदाधिकारी, यामध्ये सगळ्या चॅनलचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करेन की या सगळ्या मंडळींनी मिळून त्यात सहभाग घेतल्यामुळं 15 वर्ष झाली ही एक चांगली परंपरा आपल्याला सोलापूर शहरामध्ये सुरू करता आली. धन्यवाद महाराज. आता भेटी लागी जीवा लागलेसे असं जे म्हणतात, म्हणजे ते जवळपास पंढरीच्या जवळपास आलेले सगळे वाऱ्या, दिंड्या, पालख्या आणि वारकरी, तर तिथून त्यांचं दिनचर्या काय असते ते थेट अगदी पंढरपुरात पोहोचेपर्यंत आमच्या दर्शकांसाठी. या प्रश्नामध्ये महत्वाचा भाग असा आहे की हे पालखी सोहळे पंढरपूरकडे निघत असताना ज्ञानोबा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये धर्मपुरी या गावामध्ये प्रवेश करतो. तिथून पुढे माळशिरस मार्गे मार्गक्रमण करत असताना 10वा हा एक महत्वाचा पारंपरिक भाग आहे. आणि तो 10वा याच्याकडे 2 वेगवेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. यामध्ये पंढरपूर जवळ आलंय आणि म्हणून काही अंतरावर पंढरपूर आहे आणि अशा भूमिकेमध्ये चला आपण आता आपल्या मायबापाला पांडुरंगाला भेटणार आहे, मग चालत जाण्यापेक्षा धावत जाऊ, आपण धावा करूया. म्हणून ही वारकरी मंडळी धावायला लागतात. म्हणजे आहे पंढरी विसावा, तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा. पंढरपूर हे आमच्या विसाव्याचं विश्रांतीचं स्थान आहे आणि तिथं जाण्यासाठी आपण आता गतिशील होऊ, म्हणजे धावूया, ही एक भूमिका
ज्या ठिकाणी निर्माण झाली त्याला धावा म्हटलं अच्छा. जातं. तिथून पुढं हा पालखी सोहळा वेळापूरला येतो आणि वेळापूर भंडी शेगाव मार्गे वाखरीला पोहोचतो. वाखरीला सर्व संतांच्या पालख्या येतात आणि त्या पालख्यांची त्या ठिकाणी जी जी स्थानं ठरलेली आहेत आणि त्या स्थानामध्ये पालखी सोहळ्याचा जर विचार करायचा झाला तर यातला अतिशय महत्वाचा भाग असा आहे की पारंपरिक नित्यनेम, पारंपरिक भजन हे सगळं पाहत ही मंडळी पंढरपूरच्या हाकेच्या अंतरावर विसावलेली असतात. नवमीच्या दिवशी आषाढ शुद्ध दशमीला प्रत्येक संतांच्या पालखीचं उभं रिंगण विसाव्याजवळ होतं आणि ती पालखी पंढरपुरामध्ये प्रवेश करते आणि सर्वात शेवटी ज्ञानोबरायांची पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करते आणि दशमीला हा पालखी सोहळा सगळा पंढरपूर क्षेत्रामध्ये विसाव्याला येतो. तिथून पुढं काल्यापर्यंत या सगळ्या पालख्या पंढरपूर शहरामध्ये असतात आणि काला घेणं ही वारकरी संप्रदायाची एक मोठी परंपरा आहे. तर दर्शक हो, खूप छानपैकी जसं काय आपण प्रत्यक्ष त्या पालखीमध्ये आहोत, त्या दिंडीमध्ये आहोत असं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. आजचा हा भाग या ठिकाणी आपण थांबू. उद्या आहे खरं तर एकादशी आणि एकादशीच्या शुभेच्छा महाराज सर्वांना देतील. आणि अशा या मोठ्या वारीसोबतच महाराज नेहमी असतात, पण स्टुडिओतल्या वारीसोबत महाराज दरवर्षी येतात. त्यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि अशीच सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्ही हा जो आषाढी वारी आणि पंढरीच्या या पारंपरिक सेवेची अतिशय सुंदर अशी मुलाखत या ठिकाणी आयोजित केली. खरं तर सन्माननीय उमाकांतजी चौंडे साहेब, या न्यूजचे सर्व असणारी सगळी मंडळी, या सर्वांनी हा कार्यक्रम प्रेक्षकांपर्यंत पोहोच केला, त्याच्यासाठी प्रयत्न केले. या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा देतो, कारण आपण सर्वजण हा वारीच्या सोहळ्याचा आनंद घेतोय. आपल्याला एकादशीचा सुद्धा विचार करायचा आहे आणि म्हणून एकादशीच्या पूर्वसंध्येला आपल्याला या शुभेच्छा देऊन मी इथं थांबतो. धन्यवाद. देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल